तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत राहुलजी आवळे सर, ऍडव्होकेट म्हणून आहेत. जाणून घेऊया त्यांची नेमकी भूमिका आहे. काय सांगाल सर, आपण रुई मतदारसंघातून जिल्हा परिषदेतून फॉर्म भरलाय. प्रामुख्यानं माझा उद्देश हा आहे की सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपला कोणतर माणूस खरं तर जिल्हा परिषद मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ती जनता माझ्या ठाम पाठीशी आहे, म्हणून माझा विजय निश्चित आहे असं माझं तरी काही वावगं ठरलं. इचलकरंजीमध्ये आवळेगड कार्यरत आहे. नुकतंच झाल्या नगरपालिकेमध्ये आवळेगडाचं योगदान चांगलं आहे. आपले वडील आमदार होते, माजी आमदार, त्यांचं योगदान कसं लागेल तुम्हाला या निवडणुकीसाठी? खरं म्हणलं तर आमदार साहेबांनी पहिलाच सांगितले की तुझी आणि लोकांची कनेक्टिव्हिटी कशी आहे याच्यावरच तू इलेक्शन मध्ये तू पुढे जा. म्हणून लोकांनी साहेबांना सांगितलं की तुमचा चिरंजीव हा इलेक्शन मध्ये यायला पाहिजे. प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की आमदार साहेबांचा मुलगा म्हणून नाही, तर मला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, म्हणून मी या इलेक्शन मध्ये उतरलेलो आहे. ओके, आपल्यासोबत आहेत माजी आमदार राजा आवळे सर. जाणून घेऊया, तर अनेक राखीव मतदारसंघ आहेत, पूर्वीची मतदारसंघ का निवडला? हा आमचा पूर्वीपासून घरचा मतदारसंघ आहे आणि माझी ती कर्मभूमी आहे. फार पूर्वीपासून माझे वडील स्वर्गीय लोकनेते किसनरावजी आवळे यांच्यापासून रुईची जवळचं नातं संबंध आहे. आणि रुई हा फार म्हणजे नातेवाईक आणि आमच्या जवळचे कार्यकर्ते रुई भागामध्ये आहे. आणि आमचं जाणं येणं प्रत्येक कार्यक्रम आमच्या रुईमध्ये होत असतात. त्यामुळे रुईचं आमची फार जवळीकता आहे. आम्ही रुईचं माझी शेती रुईला आहे आणि आम्ही मतदार पण आमचं तिळवणीचा मी मतदार आहे. नक्कीच एकंदरीत तिसरी पिढी ह्या रुई मतदारसंघाशी कनेक्ट असल्याचं मत यावेळी माजी आमदार राजू आवळे साहेबांनी व्यक्त केलंय. धन्यवाद सर.